सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर माझी झालेली आहे देवपूजा. आता आज सगळीकडेच पुरणाचा स्वयंपाक असतो. तुम्ही काय बनवता ते मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा. आधी काय केलं, छान अशी देवपूजा करून घेतली आणि बाहेर घातलेली आहे मी डाळ शिजायला. म्हणलं डाळ शिजूपर्यंत आपली देवपूजा होईल, कारण आत्ता मला आत्या मदतीला नाही येत, नाहीतर आमच्या दोघींचं आपलं काम चालू असतं. छान असे हा फोटो पण बाहेर होता. आज बात आणला, स्वच्छ पुसून वगैरे अडकवलेला आहे. मी थोडंसं नंतर देवाचं देव्हारा केला की मग सगळे देव बसतील. आता तो तात्पुरतं मी काय केलं, दुसरी कामाची पण गडबड आहे, त्यामुळे इकडे तिकडे फोटो मांडलेले आहेत. आणि मस्त मग काय पुरणपोळीचा बेत केलेला आहे आज. छान अशा पोळ्या केल्यात. जास्त पोळ्या बनवल्या नाहीत, बाकीच्या राहिलेल्या पूर्णाच्या संध्याकाळी बनवायच्या. भजी पण थोडेच जेवढे गरम लागत आहेत तेवढेच बनवून घेतले. कुरड्या तळून पिशवीत भरून ठेवल्यात, कारण मांजरं मला खूप त्रास देतात. आणि माझ्या आवडीची स्पेशल मस्त अशी येळण्याची आमटी. आणि आता मी जाणार आहे, आमच्याकडे आहे ना विहिरीवर हे असतात, आसरा असतात, तिकडे नैवेद्य घेऊन जाणार आहे. कारण काल काय तिकडे मला जाणं झालंच नाही, पाऊसच आल्यानंतर. मग आता आहे बघा, ताड भरून घेतलं आहे. आम्ही दोघंजण जातो आणि तिकडे नारळ वगैरे फोडून नैवेद्य वगैरे दाखवून येतो. फुलं पण न्यायची झेंडूची. तर या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला. भेटूया पुढच्या व्हिडिओत.